प्रॅक्टिस सेट 1.2 पार्ट 2 श्री भगवंत क्लासेस मध्ये आपले हार्दिक स्वागत. चला इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 5 प्रॅक्टिस सेट 1.2 पेपर नंबर 2 क्लास 10 इन ट्रेपोझाइम एबीसीडी नावाचा ट्रेपोझाइम दिलेला आहे. साइड एबी पॅरलल साइड पीक्यू पॅरलल साइड डीसी एबी पीडी आणि डीसी पॅरलल आहे हे दिलेलं आहे आपल्याला गिवन. क्लियर आहे का इथपर्यंत? हे दिलेलं आहे गिवन. एपी दिलेला आहे 15 पीडी दिलेली आहे 12 क्यूसी दिलेला आहे 14 आणि फाइंड बीक्यू काढायची आहे. हा देअरफॉर आता या पॅरलल दिलेलं आहे मग सोल्युशन काय येणार? पॅरलल दिलेलं आहे तर सोल्युशन येणार बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाइन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. By the property of 3 parallel line and their transversal. ठीक है ना? बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाइन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. हा मग 3 पॅरलल लाइन अँड ट्रान्सव्हर्सल ची प्रॉपर्टी काय कशा पद्धतीने येतं? मग ते AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन CQ. हा क्लियर आहे का? CQ असेल किंवा QC असेल. QC दिलेले आहे तर QCच घ्या. QC हा व्हॅल्यू टाका त्याच्या. व्हॅल्यू काय आहे? AP ची व्हॅल्यू 15 हा PD ची व्हॅल्यू 12 इज इक्वल टू BQ काढायची आहे आणि QC ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 14. हा करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. BQ multiply by 12 is equal to 15 multiplied by 14. Therefore, BQ is equal to 15 multiplied by 14 upon 12. Clear है का? बेसर 12 बेसाती 14 हा 3 दुने 6 3 5 15 7 5 35. Therefore BQ is equal to 35 upon 2. हा 35 upon 2 मग 35 ला डिवाइड करा 2 ने. Therefore BQ is equal to 17 दुने 34 आणि 2 पंचे 10 म्हणजेच काय आलं? BQ is equal to 17.5. This is your answer. क्वेश्चन नंबर 6 फाइंड QP काढायचे आहे. QP काढायचे आहे. डायग्राम मधली इन्फॉर्मेशन वापरायची आहे. सोल्युशन बघा. इन ट्रायंगल कुठला आहे तो? MPQ MNQ. इन ट्रायंगल MNP ट्रायंगल आहे तो. MNP ट्रायंगल म्हणजे मोठा. MNP ट्रायंगल मध्ये काय दिलेलं आहे? रे कुठला आहे? NQ बायसेक्ट कुठल्या अँगलला बायसेक्ट करतो? अँगल MNP. हा देअरफॉर अँगल बायसेक्टर थेरम by the
एंगल बायसेक्टर थेरम. बाय द अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो? mn अपॉन np इज इक्वल टू mq अपॉन dq. QP करून घेऊ, कारण QP सांगितलंय त्यांनी. QP. ओके, QP केलं काय हरकत नाही, तसंही करा. therefore 25 upon 40 is equal to 14 upon QP. therefore क्रॉस मल्टीप्लिकेशन करा. QP multiply by 25 is equal to 14 multiply by 40. Therefore QP is equal to इथं 25 मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे जाताना काय करणार? डिवाइड करणार. 40 multiply by 14 upon 25. पाचाने डिवाइड करायचं. 5 5 जा 25, 5 5 25, 5 8 40. Therefore QP is equal to 14 multiply by 8 upon 5. Therefore 14 8 1200. 14 8 किती? 1200. QP is equal to 14 8 1200 112 upon 5. Therefore QP is equal to 5 ने भाग द्या. 5 1 जा 5, 5 2 जा 10. इकडे लक्ष द्या. 5 1 जा 5, 5 2 जा 10. आणि खाली किती उरले मग? 12. परत 5 1 जा 5 आणि 5 2 जा 10. परत 2चा भाग जाईल. खाली उरले 2 पॉइंट आणि 5 5 4 जा 20. बरोबर का? 22 upon 4. QP किती आली? ही किती आली? 22 upon 4. चला, क्वेश्चन नंबर 7. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. हे बघा, डायग्राम दिलेली आहे. या डायग्राम मध्ये सगळ्या लाईन पॅरलल दिलेल्या आहेत. AB पॅरलल CD पॅरलल EF या पॅरलल लाईन दिलेल्या आहेत. BD 8 दिलेली आहे. DF दिलेली आहे 4, AC दिलेली आहे 12 आणि CE दिलेली आहे x. x ची व्हॅल्यू काढायची आहे आणि सोबतच AE या पूर्ण लाईनची व्हॅल्यू काढायची आहे. सोल्युशन बघा. सोल्युशन लाइन AB पैरेलल लाइन CD पैरेलल लाइन EF. क्लियर आहे का? हे आपल्याला गिवन आहे. हे कसं आहे? गिवन आहे. याच्यानुसार सगळ्या लाईन जर पॅरलल आहे तर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. therefore by the property of 3 parallel line and their ट्रान्सव्हर्सल. 3 लाईन पॅरलल आहे. 3 लाईन पॅरलल आहे तर आपला थेरम काय आहे? बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. काय होतं मग त्याच्यानुसार? therefore BD अपॉन DF. क्लियर आहे का? BD अपॉन DF इज इक्वल टू
इज इक्वल टू काय येणार AC अपॉन CE BD AC DF CE हा रेशो घ्यायचा त्यांचा तो रेशो इक्वल असणार कसा 3 पॅरलल लाईन आणि त्यांच्या प्रॉपर्टी नुसार क्लिअर आहे का हा व्हॅल्यू टाका व्हॅल्यू काय आल्या therefore 8 upon 4 is equal to 12 upon x क्रॉस मल्टिप्लिकेशन करा therefore 8x is equal to 4 multiplied by 12 therefore x is equal to इथे 8 मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे जाताना काय करणार डिवाइड करणार 4 into 12 upon 8 बरोबर का 4 1 जा 4 2 जा 8 आणि 2 1 जा 2 6 जा 12 therefore x is equal to किती x is equal to 6 x is equal to किती आले 6 आले हा मग AE लाईन काढायची आपल्याला AE is equal to AC plus CE इकडे लक्ष द्या AE पूर्ण लाईन काढायची कशी तयार होते AC आणि CE ची मिळून AE लाईन तयार होते हा मग इकडे लक्ष द्या AE is equal to कशी दिलेली आहे 12 plus x therefore AE is equal to 12 plus x ची व्हॅल्यू 6 therefore AE is equal to 12 चा 18 हा AE आली 18 आणि x आला 6 म्हणजे आन्सर काय आलं AE is equal to 18 and x is equal to 6 हे झालं तुमचं आन्सर चला क्वेश्चन नंबर 8 फाइंड LT डायग्राम दिलेली आहे ट्रायंगल LMN त्याच्यामध्ये रे MT हा बायसेक्ट करतो अँगल LMN ला आणि NT दिलेली आहे 8 MN दिलेली आहे 10 LM दिलेली आहे 6 आणि LT काढायची आहे फाइंड LT काढायची आहे सोल्युशन बघा सोल्युशन in triangle LMN रे कुठला आहे तो MN MT रे MT bisect angle LMN अँगल ला काय करतो रे MT बायसेक्ट करतो कुठल्या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल LMN कुठला ट्रायंगल येतो LMN या ट्रायंगल मध्ये अशा पद्धतीने दिलेला आहे therefore by the theorem of angle bisector theorem BPT theorem by ABT ABT म्हणजे अँगल बायसेक्टर थेरम ऑफ ट्रायंगल त्याच्यानुसार कसं होणार LM upon MN is equal to LT upon TN क्लियर आहे का अँगल बायसेक्टर थेरम बाय द अँगल बायसेक्टर थेरम हे पूर्ण वाक्यात लिहा तुम्ही इन ट्रायंगल LMN रे MT बायसेक्ट अँगल LMN and by the angle bisector theorem LM upon MN is equal to LT upon TN value टाका त्यांच्या therefore 6 upon 10 is equal to LT upon 8 बरोबर का हाँ क्रॉस मल्टीप्लिकेशन करा therefore LT multiply by 10 is equal to 6 multiplied by 8 therefore LT is equal to 6 multiplied by 8 upon 10
आलं का इथपर्यंत? देअरफॉर LT हा 2 ने डिवाइड करायचं का? 2 3 जा 6 आणि 2 5 जा 10 हा. आणि हे काय झालं मग? 8 त्रिक 24 24 अपॉन 5. देअरफॉर LT ला 5 ने डिवाइड करा. 5 4 जा 5 1 जा 5 5 4 जा 20 पॉइंट आणि 5 8 जा 40. LT इज इक्वल टू 4.8. LT इज इक्वल टू किती आलं? 4.8. 4.8 हे झालं तुमचं आन्सर. क्वेश्चन नंबर 9. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. x ची व्हॅल्यू फाइंड करायची. ABC हा ट्रायंगल आहे. BD हा जो रे आहे तो ABC हा अँगलचा बायसेक्टर आहे. AB ची लांबी आहे, AB ची लेंथ आहे x, BC ची लेंथ आहे x + 5, CD ची लेंथ आहे x + 2 आणि AD ची लेंथ आहे x - 2. तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. सोल्युशन बघा. सोल्युशन in triangle ABC, segment BD bisect angle B. अँगल B ला BD बायसेक्ट करतोय किंवा ABC अँगल ला BD सेगमेंट बायसेक्ट करतोय. क्लियर आहे का इथपर्यंत? देअरफॉर बाय द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. अँगल बायसेक्टर थेरम ऑफ ट्रायंगल. हा त्याच्यानुसार काय येणार? AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन CD. बरोबर का? व्हॅल्यू टाका त्यांच्या आता. देअरफॉर AB ची व्हॅल्यू x अपॉन BC ची व्हॅल्यू x + 5 इज इक्वल टू AD ची व्हॅल्यू x - 2 अपॉन CD ची व्हॅल्यू x + 2. क्लियर आहे का? इथपर्यंत समजलं का? बस व्हॅल्यू टाकल्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x into bracket x + 2 is equal to x - 2 x + 5. बरोबर आहे का इथपर्यंत? आता बघा x ने x ला मल्टिप्लाय केलं. देअरफॉर x² + 2x इज इक्वल टू या x ने या x ला मल्टिप्लाय केलं तर किती होणार? x². हा या x ने 5 ला मल्टिप्लाय केलं प्लस 5x. बरोबर का? या 2 ने या x ला मल्टिप्लाय केलं -2x आणि या x ने या 2 ने 5 ला मल्टिप्लाय केलं तर किती होणार? 5 × 2 आणि मायनसचं साइन -10. समजलं काय झालं? ह्या x ने काय केलं? ह्या x ला मल्टिप्लाय केलं x² झालं. हा आणि ह्या x ने 5 ला मल्टिप्लाय केलं प्लस 5x झालं. बरोबर का? या -x ने -2 ने x ला मल्टिप्लाय केलं -2x झालं. आणि -2 ने प्लस 5 ला मल्टिप्लाय केलं -10 झालं. क्लियर आहे का इथपर्यंत? आता बघा
हे प्लस एक्स स्क्वेअर आहे, हे प्लस एक्स स्क्वेअर आहे, इकडे जातील तर ते मायनस होतील, म्हणजे हे कॅन्सल झाले. बरोबर का? Therefore 2x is equal to 5x minus 2x किती आले? 3x minus 10. 3x minus 10. आता हे 3x इकडे येतील. Therefore 2x minus 3x is equal to minus 10. 2x minus 3x किती झाले? x is equal to minus 10. आता हे 3x चं मायनस साइन x ला बन. Therefore x is equal to 10. x ची व्हॅल्यू किती आली? 10 आली. क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये बघा, पॉइंट x जो दिलेला आहे तो इंटिरियर पॉइंट आहे या फिगरचा, आणि तो कॉमन व्हर्टेक्स सुद्धा आहे. कॉमन व्हर्टेक्स आहे या तीन ट्रायंगलचा आणि इंटिरियर पॉइंट सुद्धा आहे. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे का QP पॅरलल ED, EF पॅरलल QR, आणि काय सिद्ध करायचंय PR पॅरलल DF, म्हणजे ही लाईन या लाईनला पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. आणि असा प्रश्न मार्च 20 मध्ये आला होता बोर्डाच्या पेपरला 3 मार्कांसाठी. फिलिंग द ब्लँक्स. सोल्युशन बघा. इन ट्रायंगल XDE PQ parallel DE, XDE हा ट्रायंगल आहे. इकडे लक्ष द्या, XDE हा ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये पॅरलल लाईन कुठली आहे? PQ पॅरलल DE. PQ पॅरलल DE हे काय आपल्याला गिवन आहे. हे काय आहे? गिवन आहे. मग त्याच्यावरून काय होणार? XP अपॉन PD, XP आणि PD इज इक्वल टू XQ अपॉन QE. क्लिअर आहे का इथपर्यंत? हे कशामुळे झालं? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. याला आपण 1 नंबर दिला, आणि बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम PPT थेरम नुसार XP अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन QE. त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल घेतला. इन ट्रायंगल XEF QR पॅरलल EF हे काय आहे? गिवन आहे. गिवन आहे. कुठला ट्रायंगल घेतला आपण? XEF हा खालचा ट्रायंगल घेतला. इकडे लक्ष द्या, याच्यामध्ये काय सांगितलंय? QR पॅरलल EF हे गिवन आहे. तर मग त्याचं कसं होणार? XQ अपॉन QE इज इक्वल. तेव्हा इकडे लक्ष द्या, पहिल्या याच्यात काय आला आपल्याला? XP PD. ही XP आणि ही PD इज इक्वल टू काय आलं? XQ आणि QE. बरोबर का? पहिल्या ट्रायंगल मध्ये. दुसरा ट्रायंगल घेतला XEF या ट्रायंगल मध्ये काय आलं? XQ आणि QE. XQ अपॉन QE इज इक्वल टू XR अपॉन RF. क्लिअर आहे का इथपर्यंत? याला दिलं नंबर 1, याला दिलं नंबर 2, आणि नंबर 3 फ्रॉम 1 and 2 काय आलं मग? हे बघा, XP अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन QE इज इक्वल टू XR अपॉन RF. म्हणून काय झालं? XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF. म्हणजे काय? XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF. हे आलं का? हे आलं ना? म्हणजेच काय? सेगमेंट. आता हे वरती घ्या आणि हे खाली घ्या. सेगमेंट PR पॅरलल सेगमेंट DF. हे कसं झालं? कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हे कसं झालं? कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. समजलं का?
चला इकडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 11. इन ट्रायंगल एबीसी, एबीसी ट्रायंगल दिलेला आहे. एबीसी ट्रायंगल मध्ये रे बीडी बायसेक्ट एबीसी. इन ट्रायंगल एबीसी रे बीडी बायसेक्ट एंगल एबीसी अँड रे ईसी बायसेक्ट एंगल एसीबी. क्लियर आहे का इथपर्यंत? हा. इफ सेगमेंट एबी कॉन्ग्रंट सेगमेंट एसी, एबी कॉन्ग्रंट एसी, या दोन्ही कशा आहे? सारख्या मेजरमेंट जे आहे कॉन्ग्रंट आहे सेगमेंट एसी, देन प्रूव्ह दॅट ईडी पॅरलल बीसी. प्रूव्ह काय करायचंय आपल्याला? ईडी पॅरलल ईडी पॅरलल बीसी, बीसी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग इन ट्रायंगल एबीसी, इकडे लक्ष द्या. ट्रायंगल एबीसी रे बीडी बायसेक्ट एंगल एबीसी. रे बीडी कोणाला बायसेक्ट करतो? एंगल एबीसी ला बायसेक्ट करतो. हा. Therefore, by the theorem of angle bisector theorem of triangle, angle bisector theorem of triangle, angle bisector of triangle ने काय होणार? AB upon BC is equal to AD upon DC. इकडे लक्ष द्या. AB ही पूर्ण लाईन अपॉन AC, AB अपॉन BC, AB अपॉन BC हा जो ABC अँगल आहे ना, ABC अँगलला रे बीडी बायसेक्ट करतो ना, रे बीडी बायसेक्ट करतो. तर ही लाईन AB अपॉन BC आणि AD ही लाईन ED अपॉन DC, हा यांचा रेशो येणार. क्लियर आहे ना? हा. याला आपण 1 नंबर दिला. दुसरं बघा. इन ट्रायंगल एबीसी रे कुठला रे? दुसरा सीई बायसेक्ट एंगल एसीबी. बरोबर का? एसीबी ला बायसेक्ट करतो. परत therefore by angle bisector theorem of triangle, हा angle bisector of triangle, हा जर रे घेतला आपण सीई रे घेतला तर AC अपॉन BC is equal to AE अपॉन BE. बरोबर का? हा. याला आपण नंबर 2 दिला. 2 नंबर. आता त्यांनी पुढे काय सांगितलेलं आहे? सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट AC, सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट AC, AB कॉन्ग्रंट AC दिलेलं आहे. हा. हे काय आहे? गिवन आहे आपल्याला. समजलं का? याला आपण 3 नंबर दिला. Therefore AB upon BC is equal to AC upon BC. आता हे कसं काय झालं? AB upon BC is equal to AC upon BC. हे कशावरून झालं? 1 2 3, from 1 2 and 3. आणि याला आपण 4 नंबर दिला. 4च असेल. मग AB च्या जागी AC घेतलं तर काय फरक पडतो? काय नाही ना पडत. म्हणजे AB अपॉन BC इज इक्वल टू AC अपॉन BC घेऊ शकतो ना आपण, कारण BC च्या जागी BC घेतलाय आपण, फक्त AB च्या जागी AC घेतला.